Welcome to SJ Story Junction, where every story finds its voice. We dive deep into narratives that inspire, entertain, and connect us all. Subscribe now and join our community of story lovers. Let's begin. This movie is co-powered by Presented by SJ Story Junction. Technical and production partners, cinematography. Partner, Sony Special A18 camera VFX and graphics. Partner, SJ Cinematics and Graphics Editing. Partner, SJ Edits. Adhikrit Play and Form आणि AI Partners. Official and AI Partners. Associated with ChatGPT. AI Partner. Official Partner, YouTube Streaming Partner, YouTube Live Stream. चला फायनली मी आलो इकडं. तर जागा आहे तुमची. तर रिक्षावाल्यांनी तर मला इथंच सोडलंय. जाऊ दे, आईला फोन करतो. त्या रिंगटोन पण मस्त लावले आहे. हॅलो हॅलो आई, यार मी आलोय मोरुल पाईपलाईनला, पण मला जायचं कोणा, मला तेच कळलं नाही यार. काय काय अच्छा पोरगा, आता इथं कुठला पोरगा इथे एक पोरगा दिसला नाही मला. हसू नको यार, ऐक पोरगा पोरगा काय तू ना तुझ्या आजीने पाठवलं रूम बघायला. तुझं नाव काय? एक मिनिट, माझं नाव सुशांत आहे. माझं नाव कार्तिक. तूच का? हा मी. हो हाय काय रूम कुठे म्हणलं तू? अरे हा लय छान आहे, इथं आहे, तिथून जा. अरे तुम्ही बघा इथं किती अंधार आहे. अरे काय नाही, चल तर तिथून जास्त आहे. चल चल तर तू नाही राहत तुला दाखवतो. यार भाऊ काय पण बोलची यार, मला भीती वाटते यार. नाही भाऊ इथून काय रे. चल ते बाबा आवाज आला मागे ना. काय नाही नको नाही इथे जागा नव्हती. किती वाटते कुठे आता? तुझ्या मला एक इथे माणसं राहते. तिथे मग वंच रूम पाहिजे. भाडं किती देतोय? 8,000. रे तुला माहितीये ना, आता घराच्या वाटी एक बाय दिलेली जाऊन सोड, काय नाही होत. 8,000 घे आणि रूम त्याला देऊन टाक. चल झालो कुठे मी आहे, कुठली गल्ली जाऊ पुढे समोर जाते बरं.
इथून कुठे जाऊ? आपलं बघायचं. अरे पोरा तो बोलू किती आज अरे तू पण मग कसं अरे भाऊ असं नको करू भाऊ. अरे यार कोण आहे का रे? वाचवा रे. कट कर. कट करा. तिथे जाऊ. इथे पोहोचू. शेवटी सुशांत मुंबई सोडून गावीकडे गेला, इंदापूरला. त्याला तिथे पण चकवा घावतो का? पुढे बघा. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे. सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया. निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून. बसून घेतो करा. आलं बाबा एक त्याच गावाला जाम जाम बोलताय ना मला एवढं सीन झाला. तू काय झालं? वडाच्या झाडाविषयी गेलो शांत सारखं तिथेच फिरायचं. काय झालं बरं ऍक्च्युली कळा ना मला. बरं इथं जरा गावामध्ये गाड्या तर आहे, आजूबाजूला गाड्या तर आहे, माणसाची ओळखीच आहे. अरे हा इथं आलोय, इंदापूरला आलोय. मग मला राज भेटेल रातच्या घरी जात, तिथं बसता येईल मला. तिथं कसं रस्ता आहे, जमणार नाही. जातो राज. दुखला लागला बघा. रात्री झाली, दुपारी बसलो होतो इथं मी, तर एवढं हुडकतोय राजला. काय कुठं नेमके घर याच्यात? इथं मला रस्त्यावर काय गाडी दिसेना मला, काय नाही. इथं नेमकं घर आहे कुठं? तो मला म्हणला होता इथं तालीम आहे, तालीम बी दिसत नाही. आजूबाजू काम करतो. गाडीवाल्याचे आहे. कुठे जाऊ अजून पुढे लागा? ते आंधळी कुत्री बी भोगते ते. होय बाबू, भूत आले बाबा. हो आता कुठे जाऊन लागायला? ते अंधार आहे, घर आहे नेमकं कुठं? काय करू? स्वतःवर हसायला येते मला. काय हालत झाले माझे. स्वतःवर हसव काय करू तीच कळा नाही. उभे भूत आलं तेव्हा.
हॅलो. हॅलो हॅलो राज, आवाज येतो माझा? हो बोल ना हो. राज मी तू म्हटलं थांब थांब थांब, तू आधी नीट बोल. काय झालंय लवकर बोल, काय झालंय? एवढा आडकडत का बोलतो तू भाऊ? अरे राज दम 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 खा, दम खा, पहिला दम खा. अरे माझं स्वतःवर हसायला लागलं राज. का पण? अरे म्हणलं आता मी मुंबईला होतो ना, माझं काम होतं. हा मग म्हणलं जातो म्हणलं मुंबईला, काहीतरी काम आहे माझं. नंतर तिथं गेलतो, तिथं असं म्हणजे एकाच ठिकाणी सारखं सारखं फिरतो ना मी. हा. मग नंतर म्हणलं जाऊ दे, इथं नको काय असं करायला, जातो गावाला म्हणलं. हा तिथं राज पण आहे. म्हणलं गावाला जाऊन आपल्या राजकडे भेटतो. हो. आता राजची गाडी आली माझी 2 वाजता हा. एसटी. मग म्हणलं आता इथं घर आहे कुठे, शोधते घर. अचानक असं मला वाटलं पाठीमागनं माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवला. अरे पण तू आता कुठं आहे? माझ्या समोर एक गाळा आहे, झाड आहे आणि समोर लाईटीचा खांब आहे. हा. मग मी अरे भावा, तू चुकीच जागी गेला. यार असं यार राज. मी तुला एक सांगतो. माझा एक मित्र होता, तो असाच ह्या टायमाला फिरायला गेलता, असा म्हणजे राऊंडला. त्याला बी थांबतो नाही तो सांगत नाही, तू अजून भीची. राज मी येऊ कसं? मी तुला नंतर सांगतो, पण आता मी मंदिरात आहे. अरे तू मंदिरात काय करतोय रातच्या 2 वाजता? मित्रासोबत गेलो, त्याला काहीतरी हे झालता भास, नाही तो येड्यागत करायचा. तोच मित्र जे तुला म्हणलो ना मी आता, ते खांदर आठवलेला तोच मित्र आहे. पण मी आता घरी येऊ कसं? बरं तू कुठे? मी लगेच आलो. मी तिथंच म्हणलं रे, मला लोकेशन माहिती बरं बरं लगेच आलो, लगेच आलो. मी तू काय तिथंच करू? थांब. मी काय करू? तेव्हा सर तू एका जागी जाऊन कुठं तर बस. माझ्या समोर एक चौक आहे, 3 रस्ते जातात तिकडं. तू काय कर माहिती का, हा, सरळ रस्त्यांचा सरळ. सरळ जाऊ. आता किती वाजले? रात्रीचे 2:30 वाजले, 3:30 वाजले. 3:30. हा, मी 4 वाजता येतो तुला घ्यायला. राज अर्धा तास काय करू राज? आता अर्धा तास काय बी कर, पण मी लांब आलोय, कारण की माझ्या मित्राचे बी हालतले हे जरा झाले. मग? त्याचा हातपाय जरा हे वाकड बिकड व्हायला लागले ते. बरं मी फोन ठोका, माझ्या मित्राला येड्यात करायला लागला. ठोका फोन, ओरडतोय तो. अरे अरे थांब ठेवतो. तू येऊ तर म्हणला, तिथं नाही कुत्र नाही माणूस. तो काय म्हणला? सरळ जा. हो, भूताचं तर जाऊ दे, कुत्रा अंगोर बिंगोर पडला अवघड व्हायचं. चुकलो का मी? अरे नाही म्हणजे माझा भाऊ म्हणला होता असं सरळ जा, सरळ चाललो. अरे नाही म्हणजे माझा रस्ता चुकला, मी रस्ता चुकलाय. नाही म्हणजे माझा भाऊ म्हणला होता इथलं सरळ जा, घरी म्हणला तो. अरे पण तो म्हणला होता घर सरळ आहे. तिकडे आहे का? आपलं तालीम इकडे आहे का? चल मला दाखव बरं, मला तालीम. चल बरं. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया. आता कसं तर आलंय त्या घराशी. त्याचं घर तीच असेल, समोरचं वाटते तीच असेल वाटतं. चल बरं जातो घरी. थांग
अरे उठ की राज. अरे राज उठ की. अरे उठ की. काय झालं? तू तर म्हणलं होतं ना तू मला घ्यायला येणार आहे. अरे मी का म्हणत होतो, तू म्हणलं होतं ना मला फोनवर तू मला घ्यायला येणार आहे. आला का नाही? अरे काय झालं माहिती का, लय दमलेलो मी, विसरलोच तुला सांगायचं. मला सांगा विसरला म्हणजे येऊन अरे राहील रातचा किती भूतासारखा अनुभव झाला मला. कर. मग अरे भावा, भूतभीत काय नसतं. तुला एक खरं सांगू का, भूत हे औषध नसतंच, कळलं? मी तुला बघ खरं सांगतो, तू मला फोन केलता बरोबर. हो. फोन केलता ना. मग ते कधी केलता माहिती का, गेल्या वर्षी आपलं गेल्या महिन्यात तुला फोन केलता मी. गेल्या महिन्यात तेव्हा तू आजारी होता. आजारी होतो बरोबर आहे, पण मला आता फोन आला ना तुझा. नाही, आता फोन नव्हता आला. संपला तुम्हाला आत्ता फोन आलाच नाही, तुला केलंच नाही, पण झोपलेलं होतं. तू तर बघितलं. थांबा. पण तुला मी आता फोन केला नव्हता. तू आता बघितलं मी झोपलेलं मला निवांत, तू येऊन मला उठवलं. पण मला राज फोन आलाच मला. तू फोन राज तू फोन केलता मला, मी बोललो तुझ्याशी. मी तर नाही, मी फोन केलाच नाही, मी झोपलोय. मला तूच म्हणलं नाही ते काय ते काय नाव ते गाळा त्या गाळापासून सरळ जा म्हणलं तू. नाही, मी नव्हतो, मी झोपलोय. मी काम करून आलतो का रात्री, त्यामुळे मी झोपलेलो होतो. बरं ती सोड, जाऊ दे. तू कधी आला? मी रातच्या 2 वाजता आलो. आता हा सकाळ झाली. मग तीच तर म्हणते ना, मला फिरून फिरून किती वेळ गेला माहिती का. दुसरी रात्र कस काय? आता कस काय, मग दुसरी रात्र ही. अरे राज, मी काल रात्री 2 वाजता इथं पोहोचलो आपल्या गावामध्ये. काल? हा काल गावामध्ये पोहोचलो. मला म्हटलं अरे पण तू काल पोहोचलास, तू मग काल पोहोचलास तू मग कशा आला असता माझ्या घरी रात्रीच. पण तू आज सकाळी रात्री काय येतोय? आज ही रात्री आहे. हा, सकाळ रात्र ही, म्हणजे 2 दिवस झाले तू आता आलाय. तू किती निघालेला? अरे मी मुंबईवरून रात्री 8 वाजता निघालो होतो. वार कुठला होता? वार शुक्रवार. मग तू रविवारी कसा आला? चुप बस, आता एक झोपायचं. रात्र झाली खूप, झोप. तू घाबरला, तू झोप आणि मी आलो. झोपू मी झोप. सकाळी होतो. हा. चला, रात्री मस्त झोप लागली. राज होता म्हणून मला जरा बरं वाटलं. अरे राज म्हणलं इकडे ये, गेला कुठे हो? कुठे गेला बस? तर भाऊ, अरे आला बाई. बरं तुला काय रात्री झोप लागली बरोबर? हा लागली ना व्यवस्थित. व्यवस्थित लागली ना? अरे पण मी तुला काल विचारलं राहिलं माझ्याकडले. मी तुला काल काय बोललो, तू बरोबर निघाला किती शुक्रवारी निघाला बरोबर? शुक्रवारी निघाला. तू शुक्रवारी निघाला म्हणल्यावर तर कधी पोहोचला पाहिजे? शनिवारी. तू रविवारी कसा पोहोचला? मला मी तुला तीच सांगते, मी शुक्रवारी म्हणजे शनिवारी रात्री 2 वाजता पोहोचलो. मग नंतर मग मी असं फिरत होतो. म्हटलं आता तुझं घर उडकावं. घर बघतोय तुझं घरच गावा ना, एक पोर बी गाव ना. मला म्हणलं चल बाबा तुला घर दाखवतो. अचानक काय झालं, डायरेक्ट तुझ्या घरासमोर पोहोचलो मी. म्हणजे आणि तुझा फोन बी आलता मला. तो पोरगा कुठं होता? तो पोरगा आता यो रस्ता आहे का, हा, सरळ गेलतो सरळ. तिकडे रात्री जायचं नसतं तिकडं. पण मला त्या टमटमवाल्याने इकडेच सोडलं होतं. नाही, तू तिकडे गेला नव्हता पाहिजे. अरे सुशांत, तू जागा नव्हता आला पाहिजे त्या जागेवर. तू अरे पण झालं काय? तुला माहित नाही? तुला कोण सांगितलं नाही? मला कोणी काय सांगितलं? तुझा फोन आलता, तू म्हणला होता माझा असंच मित्र हरवला होता. नंतर तू म्हणला जाऊ दे. पण तू नंतर मी घरी आलो नंतर तू म्हणला मी तुला फोन केलाच नाही. फोन तर तुला मी केलाच नव्हता, मी झोपलेलो. पण माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग पण आहे. कॉल रेकॉर्डिंग कुठे आहे?
मोबाईल कुठे? मोबाईल आणला होता मी घरी. चार्जिंग लावलं मग. हा म्हणजे घरी जायला असेल. बरं तर सांगतो मी काय झालं. काय झालं? ह्या जागेत नाही तर रात म्हणजे खूप वेळापूर्वी गोष्ट आहे. ह्या जागेत पहिले म्हणजे माझा येडा माणूस येडा होता. येडा होता? म्हणजे पहिले बारतूनच होता. तो आपला असा फिरायला बिरायला म्हणजे आपण कसं फिरतो असे आलती इष्टी म्हणजे बस ना. बस आलती आणि तो काही येड आपला असा आला 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 अंडा येते ना त्या खाली झोपला जाऊन बसचा खाली. इष्टी खाली झोपला? डायरेक्ट इष्टी खाली झोपला. मेला? म्हणजे मेला जागेवरच मेला तो. मेला बेला मग एक माणूस बिनूस असा आला सकाळ सकाळी राऊंडला व्यायामला. गाव मध्ये येतात ना माणसं हा, मग व्यायामला. गावामध्ये माणसं व्यायामला येतात. आला बेला आणि त्याला वास लय बेकार आलता. म्हणजे ते काल का परवा तो व्यायामला आलता. त्याचा 2 दिवस झाला. आला बेला बघितलं सगळी माणसं बिनसं आली जमा झाली. पोलीस बिलीस सगळं झालं बेलं. मग बरोबर 2 महिने झालं. जसं 2 महिने झालं माझा मित्र जेवलेला. मग जेवण आला कुठं हे रस्त्यावर राऊंड मारा आला बेला. राऊंड बिन मारला मस्त हितपतूर आला आणि तो घरी गेला. तो घरी जाऊन झोपच सकाळच्या लवकर उठलाच नाही. त्याची मम्मी त्याचा उठू दे भेटू दे. उठला नाही काय नाही. उठला नाही तरी ती मम्मी म्हणली काय झालं. मग ते डोकं झालं जड झालं. त्याला ॲडमिट केला. त्यामुळे म्हणतो भाऊ इथे फिरू जाऊ नको ले ही जागा बेकार आहे. जाऊन सोड सगळं सोड. विसरून जा. समज रात्री गेली हा गोष्ट समजा. आता हे गाव तर मस्त आपलं भारी गाव आहे. भारी गाव आता मला याची माहिती काय? आता मला माहिती सांगतो. हे बघ ही विहीर आहे कसली मला तेवढी सांग. मग ही विहीर कसली मोठी आहे? येऊ आता कुठे गेला येऊ? आता कुठे गेला? कुठे गेलो तू आता? अरे लागा तू काय करायला लागला? मस्करी काय करतोय माझ्यासोबत? आता इथं बसलो होतो. त्याच्या आधी आता इथं बसलो होतो. त्याच्या आधी तू तिकडं होता. तिकडनं तू गायब झाला. आता पण आलो. आता मी आता आलो. काय लागा आज सोड. तू आता कुठे जाऊ नको माझ्यासोबत. मला काय झालं? काय नाही झालं. माझ्यासोबत घरी चल. मला घरी सोड तुझ्या का? घरी. नाही काय नाही झालं सर. चल मला काय माहित नाही. मला फक्त घरी सोड. घरी जाऊन जेवतो मी. तुम्ही सांग तिकडचं. हा तिकडेच झालं. चल रस्ता तुला कारण की तू गावात आहे ना. तुला माहिती सांग. अरे राज इथनं तर आला आता पण नाही. आता आलो इथनं. आता आपण घरून आलो. आता इथनं तुम्हाला भेटला होता. इथनं तर आलो ना आपण. अरे येडे आता आपण कुठनं असं आलो असं आलो. आता आपण असं जाणार ना. बस इकडे मग कशी मला बोलले अट्टा गेला आला नाही काय नाही. आता बसलो होतो आपण इथं. नव्हतो. आता तिथं आलो आपण. कसलं भारी वातावरण आहे बघ. नदी आहे ओस आहे ते केळी झाड आहे ती. एकटं तर कुठे फिरत जाऊ नको होतं एका गावात. तू आता चिंता आला गावात नवीन तुला का माहित नाही. दादा डायरेक्ट घरी चल. डायरेक्ट घरी चल घरी. अरे एकटा जाऊ नको. अरे मला तर घेऊन जा. आता बाबा सुशांत अरे तू नको ना मस्करी करू. कुठं चाललाय? तू सोड. तू आता माझा हात पकड. हा घरी चल. चल ना घरी चल. आता कुठं कुठं धरणं बसलोय कंटाळा आला मला. कुठे गेलता? कुठं नाही. एकटा खरं जाऊ नको इथं. नाही एकटं नाही. चल डायरेक्ट घरी चल. घरीच जायचं. चल. पाणी बिणी पिलं काय ना अजून. सुशांत तुला गोष्ट सांगू. एक गोष्ट खरी गोष्ट. ही चकवा भूत हे काहीच नसतं. आता तुला मी सांगतो बरोबर. तू आलता शनिवारी बरोबर. कुठं इकडनं आलता. तेव्हा मी कुठं तिथं बसलेलो. मी माझ्या मित्राला म्हणलं बघ माझा मित्र तो सुशांत पुण्यावरनं त्याचा बड्डे येतोय. त्यामुळे म्हणलं त्याकडे जा. ते फक्त आपली मस्ती करायची काय त्याला भ्या घालायचं. मग तो तुला हिला घेऊन येतो बरोबर का. मग मी येतो कुठं इथं बसाय. तिथं बसून जाऊन मग तुला भ्या घालतो. कळलं का? मला माहित नाही. मला काहीच माहित नाही. मी चाललो पुन्हा.
अरे पळाला कशाला तू इकडे ओय! ए इकडे पळालं काय माहित कशाला भेटते कालचं धरणं बिहायला गेलं मला तर काय कळत नाही. बर चला आता तुम्हाला दाखवतो एक गंमत. चला माझी तू एवढा विचार करतो तुला काय झालं तर काय काय झालंय. कधी म्हणतो राज तू तिकडं होता, कधी आपण तिकडे गेलतो, कधी आपण इकडं चाललोय तिकडं चाललोय, रात्री घरी येतोय झोपतोय भिजतोय. मग तुला काय होतं काय हा मला तुझं काहीच कळलं नाही. एकदा सांग का आहे ती डोकं खाऊन माझं आता. बरं मित्रांनो तुम्हाला तर माहिती आपल्या चॅनलचं नाव काय SJ जंक्शन जायचे. बरं मित्रांनो तुम्हाला तर माहिती आपल्या चॅनलचं नाव काय SJ स्टोरी जंक्शन. ते जे म्हणजे चकवा ह्या गोष्टी आपण बोलत होतो. चकवा ही काहीच नसतं, ओनली 100% फिक्स असतं. This movie is co-powered by Presented by SJ Story Junction. Technical and production partners, cinematography. Partner, Sony Special A18 camera VFX and graphics. Partner, SJ Cinematics and Graphics Editing. Partner, SJ Edits. Adhikrit Play and Form and AI partners. Official and AI partners. Associated with ChatGPT. AI partner. Official partner, YouTube streaming partner, YouTube live stream. कहाणी पुढे सुरू राहणार आहे. पाहण्यासाठी SJ स्टोरी जंक्शनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागमध्ये.